आमच्यातल्या वादापेक्षा महाराष्ट्र हा फार मोठा आहे। किरकोळ भांडणं आहेत ती मिटवायला तयार असल्याचं राज ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि उद्धव ठाकरेंनी राजकारणातून एक मोठी बातमी येते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी आता एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। आणि याबाबतचं सुतवाच्य वाक्य सुद्धा दोन्ही भावांकडून करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत दादर शिवाजी पार्कमध्ये आपण आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दोन्ही भावांनी ठाकरे बंधू एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीचं सुचवाच केलंय आणि मराठी माणसाला नेमकं काय वाटतं? याला पाहिजे मराठी माणसांचं हेच म्हणणं आहे की दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे। आल्यावर मोठी घडामोड होईल आणि सगळं संघटना एकत्र महाराष्ट्राचं भलं होईल। हितासाठी सगळं दोघं भावांनी एकत्र होणं हे लय मोठं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? सध्या मराठीवरती अन्याय होतो आहे आणि हे जे हिंदी म्हणजे सक्ती वगैरे जी का होते तर का दोघे भाव जर एकत्र आले तर का खूप मोठा लढा उभारता येईल। तर ही आमची इच्छा आहे की जर एकत्र आले तर म्हणजे मराठी माणसाला एक चांगला न्याय भेटेल आणि चांगलं। तुम्हाला पण वाटतं दोघांनी एकत्र यायला पाहिजे? हो, मला पण वाटतं दोघं भावांनी एकत्र आलं कारण दोन जर संघटना एकत्र असल्या दोघं भावांची एकजूट असली तर पक्षांमध्ये काहीतरी नवीन घडू शकतं। आता सध्या भाजपचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे हे दोघं भाव आले तर राजकारणात मोठा फरक पडेल असं वाटतं? हो, नक्कीच फरक पडेल। दोघं भाऊ एकत्र करायला हवं अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून काय वाटतं की काय करायला? नाही, याच्यामध्ये दोघं भावांनी एकत्र यायलाच पाहिजे। महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण बदलून जाईल आणि आज ती काळाची गरज आहे। दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे। त्यांचे कोणतेही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांची मनाची इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाचं कुठंतरी ठाव ठिकाणा व्यवस्थित लागेल। पण याचं मतांमध्ये परिवर्तन होईल का? मतांवर 100% परिवर्तन होणार। कारण काय आहे सर, दोन्ही आपले मनसेंचे सुद्धा फार मतदान आहे आणि ते दोन्ही मतं एकत्र आले 100% तो उमेदवार पूर्ण 100% उमेदवार निवडून येणारच। राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन जर निवडणूक लढवली तर विजय नक्की आपलाच होईल। आणि हे येणं सर्व मराठी माणसं एकत्र येतील हे येणं गरजेचं आहे। कारण सध्या BJPमध्ये बघत असाल तुम्ही की BJPमध्ये सगळं गुजराती लोक हे लोकांनी करून सगळं मराठी माणसाला त्यांनी विलंब केलेले आहेत। मराठी माणसामध्ये 2 गट झालेले आहेत। हे मराठी माणसांचे 2 गट हे एकत्र कसे एकत्र करता येतील त्यासाठी उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। पण मतं देणार दोन्ही भाव एकत्र आले, युती केली मनसे शिवसेना तर मतं देणार मराठी माणूस? हो सर, तुम्ही जो मनातला प्रश्न विचारात, महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। सगळे मतं देऊ शकतात परंतु वरच्या लेवलला जर सर्व व्यवस्थित झालं तर मराठी माणसाचा विजय निश्चितच आहे। मराठी माणसाला न्याय हक्कासाठी फक्त हे 2च नेते एकत्र येऊन न्याय हक्क देऊ शकतात। त्यासाठी या दोघं भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाचा जो ताकद आहे ती बळकट केली पाहिजे आणि ते दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय की मराठी दोघं भावांनी एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती सर्वसामान्य मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता व्यक्त करते। आता येत्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्र युती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।